सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लास्टिक दरवाजे बनवणाऱ्या कारखान्याला दुपारी 4 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्लास्टिक कारखाना या आगीत भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक सिन्नर नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी स्थानिक सिन्नर नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश आले असून या आगीत कारखान्यातील कच्चा माल संपूर्ण जळून खाक झाला आहे. या आगीत मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मागील महिन्यातच मुसळगाव येथील एका ऑर्गॅनिक कारखान्याला आग लागून कंपनीचे करोडोंचे नुकसान झाले होते. मात्र पुन्हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागल्यानं औद्योगिक वसाहतीतील परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. या कारखान्यातील आवारामध्ये कचऱ्याचा ढीग होता. या ठिकाणी अचानक आगीने रौद्ररूप धारण केलं आणि शेजारी असलेल्या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे मुसळगाव औद्योगिक वसाहतीत काही प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र तात्काळ घटनास्थळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि ही आग विझवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. दरम्यान घटनास्थळी सिन्नर MIDC पोलीस यांनी धाव घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं. परिसरातील नागरिकांनी देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.